नमस्कार. बी विथ भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे मेहंदीचा दिवस. काल रात्रीचं जागरण वगैरे तुम्ही बघितलं असेल. काल रात्री 3-3:30 वाजेपर्यंत जागरण करून आजचा उत्साह थोडा कमी झाला होता, पण शेवटी कार्यक्रम आहे. उत्साहही येतो आणि कितीही थकलेलो असलो तरी कुठून उत्साह येतो माहीत नाही, पण खूप उत्साह येतोच लग्नात. तर अशा प्रकारे छान मंडप सजलेला होता. हा कालच सजलेला होता, पण काल दाखवण्यात आला नाही. आज मेहंदी आहे. मेहंदीमुळे सगळ्यांनी छान हिरव्या साड्या घातल्या होत्या किंवा हिरवे आउटफिट्स घातले होते सगळ्यांनी, ज्यांचे जे जे असेल ते आणि सोबतच होता बांगड्या भरण्याचा कार्यक्रम. आता मेहंदी म्हटलं म्हणजे रात्री काही जणींनी रात्री लावून ठेवली होती मेहंदी, काहींनी आज लावली. काहींची तर आजसुद्धा झाली नाही, पण ठीक आहे. कार्यक्रम आहे, कार्यक्रम सुरूच राहतात. तर मेहंदीचे फोटो सेशन सुरू असतानाच इकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. महाराष्ट्रात मराठी लग्नांमध्ये बांगड्या भरणं हे असतंच, म्हणजे कंपल्सरी असतं. आणि बांगड्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांना, नातेवाईकांना बोलावणं तिथं बांगड्या भरण्यासाठी. आणि बाया छान अशा हिरव्या, लाल अशा लग्न घरी तर हिरवे चुडेच भरतात सगळेजण. आणि बाकी बाया ज्यांना जे जे पसंत आलं ते तशा प्रकारे बांगड्या भरतात. तर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम हा चालला 5 ते 6 वाजेपर्यंत. त्यानंतर होता गोंधळ. आणि गोंधळ रात्री हा असतोच. मेहंदीच्या दिवशी रात्री गोंधळ असतो. तर गोंधळासाठी सगळ्यांच्या तयाऱ्या 6 वाजतापासून सुरू झाल्या. त्यानंतर गोंधळ जो असतो तो खूप भारी असतो. आता गोंधळाची देवीची पूजा असतात. गोंधळी येतात, गोंधळ घालतात, छान गाणे म्हणतात, कथा सांगतात गोंधळाची, देवीची. पण आमच्या घरी गोंधळ खूप स्पेशल असतो. ते गोंधळी वाजवून किंवा गाणे म्हणून थकून जातात, पण नाचणारे थकत नाही. कारण परिवार आहे मोठा आणि सगळ्यांचा उत्साह खूप भारी असतो, खूप म्हणजे खूपच भारी असतो. आता गोंधळापासून जे नाचण्याची जी एक चाल लागते ती शेवटी लग्नाच्या दिवशीपर्यंत येऊन थांबते असं म्हटलं तरी चालेल. तर आजचा गोंधळ पहा. गोंधळात मी कोणतंही जे आहे ते रेकॉर्ड करत नाही. तुम्ही जे ॲक्च्युअल व्हॉईसमध्ये आहे तो गोंधळ पहा आणि त्याचा एन्जॉय घ्या. आम्ही सगळ्यांनी पातळ घातले होते गोंधळमध्ये आणि नवरीने छान हिरवी साडी घातली होती. छान पूजा झाली, आरती झाली. तर आता छान गोंधळ एन्जॉय करा. साधू सम्राट माझा दाता चरणावर ठेवील माता गुरुलोकी महातपी
त्यानंतर छान आरती झाली. गोंधळ झाल्यानंतर गोंधळी वाजून वाजून थकले होते, तर मग शेवटी ते त्यांची आरती करून चालले गेले. त्यानंतर आम्ही DJ लावला. या आहेत माझ्या सगळ्या सुंदर वहिनी, भावांच्या बायका. आणि त्यानंतर ही जी आहे ही बहीण आहे, जिचा मागच्या लग्नात पाय फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे या लग्नात ती उत्साहाने भाग घेऊ शकली नाही. त्यानंतर आम्ही खूप डान्स केले DJवर. त्यानंतर काही स्पेशल परफॉर्मन्ससुद्धा इथे झाले. ज्यांना छान गोंधळाचे डान्स येतात ते सगळे काही इथे टिपू शकली नाही मी, पण खूप एन्जॉय केला. त्यानंतर मुलीच्या काकूंनी म्हणजे या वर्मा यांनी तिच्यासाठी एक स्पेशल परफॉर्मन्स ठेवला होता. इथे मी आता गाणं वाजवू शकत नाही कारण व्हिडिओमध्ये कॉपीराईट येतो म्हणून. तर छान असा परफॉर्मन्स केला त्यांनी त्यांच्या मुलीसाठी. आणि त्यानंतर आम्ही जेवणं केली. व्हिडिओ कोणत्याही कारणाने आवडला असेल आजचा तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.